महाराज पायी धुवा बसा 5 मिनिटात 10 मिनिटात स्वयंपाक करते म्हणजे महाराज बसले होते. कोण बसले होते? ब्रह्मा विष्णू महेश तिघजण मूर्ती बसली होती. स्वयंपाक करायला घरात गेली, तांदूळ बघितली, कुठंच मधोमध तांदूळ ठेवले नाही. कोण होते? ते परीक्षा बघायला आलते, कसोटी घ्यायला आलते, ते देव होते तिघी. कुठंच काही घरात ठेवलं नाही त्या बाईच्या. गुळ ठेवलं नाही, डाळ ठेवलं नाही, चटणी करून पार करून टाकले. त्या बाईने सगळं घर बघितले, हातं जोडली, आली बाहेर कोण बाई केली कधी येऊ जातात तिकडून. काय झालं? काय नाही म्हणले, का साधू संत आपल्या घराला आले आणि घरात काहीच नाही, मी आणतो तुम्हाला जाऊ. गेले महाराज, गेले बा सावली पाट्याच्या घरला गेले. पाटील साधू संत घरला आले आपले चित्त नाही, कारण त्याच्या बुद्धीमध्ये देव शिरला. कोणा गाव सगळं फिरलं, कोणी चिमटभर दिलं नाही. बारीक तोड करून आला महाराज. तेवढं लेकरू आलं कमाल. आल्याबरोबर त्यानं आईकडे बघितलं आणि बापाकडे बघितलं. काय झालं अण्णा? काय झालं? का तोड बारीक केला? आई काय झालं? काय रे बाळा, आपल्या घराला साधू संत आले, मग तिला घरात भोजन करायच्या काहीच नाही आणि कुणी गावात येईला गेलं, घरात तर काही नाही. मी चोरी करतो की म्हणला. दुकान होतं आमच्या सूर्यकांत पाटलासारखं दुकान. इटा काढले की हो, काढलं इटा आणि चौघा पुरतच जेवढे संत आलते तिघा पुरतच बांधलं. तांदूळ डाळ गूळ गहू असे एवढं बांधले आणि बाहेर निघाले. सावकार झोपी गेला होता. देवानं उठला, उठ चोरी झाली तुझं, उठ देवच खेळा. उठली महाराज. सावकारनं बघितलं तर पाय इटा काढले, पाय महागी कोण पुढे गेले. सावकारनं पाय धरलं, वडायला सुरुवात केला. वडायला सुरुवात केल्यावर त्याची ताकद ज्या झाली सावकाराची आणि कबीराची ताकद कमी झाली. वडून आलं मागे. त्या लेकरानं सांगितलं, बापा एक काम करा, ते कोणाचं विकवाची ओळखीत आहे, माझं मुंडकं तोडा आणि हातातले तांदूळ ते घेऊन जा आणि माझ्या साधू संतांना तुम्ही जेवण करून द्या. लेकरानं म्हणल्याबरोबर बापानं कोणताही विचार केला नाही. मुंडकं लेकराचं तोडलं, हातामध्ये केस धरलं आणि एका हातात तांदूळ घेतलं आणि घरी गेलं. ते लिकून ओढलं सावकारानं, म्हणून तिकडे जा. तर काय पुढचा कार्यक्रम सुरू केला. हे कबीर आले घरी. मायनं बघितली, लेकराचं मुंडकं कापलेलं बघितली. आता मायला जर लेकराचं मुंडकं कापलेलं दिसतं तर काय होईल मला सांगा तुम्ही. मायनं कोणता विचार केली नाही. माझ्या साधू संतांसाठी माझा लेकराचा जीव गेला तर कबूल, पण मी साधू संतांना जीव वाढते. लेकरू मुंडकं त्या टोपल्याखाली ठेवली, स्वयंपाक केली. उठा महाराज, जेवायला उठा. स्वयंपाक तयार झाला. ते महाराज काही गुणाचे होते का? कसोटी घ्यायला आणि उठले. उठा महाराज. बसले पात्रावर. माय लेकरू होते की लेकराला बोलव. लेकराशिवाय मी जेवत नाही म्हणल्यावर मायचा हंबरडा फुटला. मायचा कंठ दाटून आला. एक तर मायचा कमाल गेले लेकरू आणि एक तर साधू संत आता जेवणा मारले, उपाशी जाते. आता काय करावं? मायला हंबरडा कंठ दाटून आला. कबीरानं बघितलं काय झालं म्हणजे असे साधू संत जेवणा गेले. लेकराला आरड मारले. बापाचा कुठं लिहू कुठं होतं? टोपल्याखाली मुलगा होतं. धड तिकडे सावकाराच्या घराकडे गेलं होतं. माहित होतं. त्यावेळेस महाराजाला सांगितले, बाईने महाराज जेव्हा लेकरू कुठे गेले की भाई आरड लेकराला आरड. त्यावेळेस कमाल 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 भाई रस्त्याला मायावी लेकराला आणलेली. लेकरू पळत आलं. मी का सांगितलो, जिथपर्यंत कसोटीत यावं लागते तो कल्याण आहे. देव पायावी भक्ताची कसोटी, देव पाया